हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 5वीतील इंग्लिश माय बुकमधील द गोल्डन फिदर ही स्टोरी वाचणार आहोत आणि समजून घेणार आहोत. तर लेट्स स्टार्ट. द गोल्डन फिदर. वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन when she found a big beautiful golden feather. एके दिवशी राणी तिच्यावाल्या गार्डनमध्ये फिरत असताना तिला एक मोठं सुंदर छानसं सोनेरी रंगाचं पंख पीस मिळालं. Then she met little man. He said, एक छोटा बुटका माणूस तिला म्हणाला राणीला, इफ यू गिव्ह मी दॅट फिगर, जर तू मला हे पीस दिलंस, आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड्स. जर तू मला हे पीस दिलंस तर मी तुला 3 बॅग्स डायमंड देईल. तर राणी काय म्हणाली, सॉरी, मी ते तुला देऊ शकत नाही. Then she met an old woman. The old woman said, if you give me that figure. नंतर तिला एक वृद्ध म्हातारी मिळाली, स्त्री मिळाली आणि ती तिला म्हणाली की जर तू मला हे पीस दिलंस तर मी तुला आय विल गिव्ह यू अ नेकलेस 21 पर्स, म्हणजे 21 मोत्यांचा हार मी तुला देईल. तर राणी म्हणाली तिला, सॉरी, मी तुला देऊ नाही शकत. देन शी मेट द किंग. नंतर तिला राजा मिळाला आणि मग राजा तिला म्हणाला की इफ यू गिव्ह मी दॅट फिदर, जर तू मला हे पीस दिलंस तर आय विल गिव्ह यू 99 गोल्ड कॉईन्स, मी तुला 99 गोल्ड सोनेरी कॉईन्स देईल. तर राजाला सुद्धा राणी काय म्हणाली, सॉरी. देन शी मेट द लिटल प्रिन्स. नंतर मग तिला तिचा छोटा राजपुत्र भेटला आणि तो म्हणाला, ओ मम्मा, व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फिदर, की ही आई किती सुंदर आणि चमकणारे हे फिसेस, असं म्हणाला. आणि नंतर राणी त्याला म्हणाली, टेक इट माय डिअर, घे म्हणे, मग हे तुला आवडलं तर माझ्या प्रिय मुला. सेड द क्वीन. राणी म्हणाली, कीप इट सेफ, आणि सुरक्षित ठेव. म्हणजे राणीने त्या बुटक्या माणसालाही ते फिदर दिलं नाही, वृद्ध स्त्रीलाही ते फिदर दिलं नाही आणि राजालाही ते फिदर दिलं नाही. जरी ते त्याला काही गोष्टी पे करणार असले तरी, पण तिचा राजपुत्र जेव्हा तिला भेटला आणि तिला ते पीस आवडलं तेव्हा तिने ते त्याला लगेच दिलं, कुठल्याही संकोच न करता. तर मला ही स्टोरी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.